एक सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत गेल्या वेळेला पण मकरंद नार्वेकर हे 2012ला अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेले, 2017मध्ये मकरंद नार्वेकर हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून निवडून आले, 2017मध्ये हर्षिता नार्वेकर या पण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या आणि आता पक्षांनी त्यांना परत उमेदवारी देऊन त्यांच्यावरचा विश्वासाला शिक्कामोर्तब केलेली आहे. आणि कुलाब्याच्या जनतेची ही सर्वसाधारण मागणी हीच होती की मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात यावी आणि त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी केलेली मेहनत, त्यांनी केलेलं लोकसेवा याच्या आधारावरती पक्षाने हा निर्णय घेतलाय. गौरवी शिवलकर ह्या गेली 25 वर्ष डॉक्टर आहेत, कुलाब्यातल्या जनसामान्यांची सेवा करत आहेत. त्यांचा संपर्क हा कुलाब्यातल्या सामान्य व्यक्तीपासून उच्चाभ्रू बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या हायराईज मधल्या सगळ्या लोकांबरोबर पण आहे आणि त्यामुळे सक्षम, सुशिक्षित आणि लोकप्रिय उमेदवाराला भारतीय जनता पार्टीने संधी दिली. कुटुंबियामध्ये 3 ज्या आहेत त्या सगळ्या नाही, ह्याच्यात कुटुंबाचा प्रश्न येत आहे. प्रचार केला जातोय. प्रचार करायला अनेक मुद्दे सगळ्यांकडे असतील. प्रचार कसलाही करू शकतो, अपप्रचार कसलाही करू शकतो, परंतु संधी त्याला दिली जाते जो जनतेमध्ये असतो, जनतेची कामं करतो आणि जनतेमध्ये लोकप्रिय आहे, अशा व्यक्तींना संधी दिली जाते. विधानसभा मैत्रीपूर्ण लढत 225 मध्ये होणार का? शिवसेनेने अर्ज भरला. 225 वॉर्डमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हर्षिता नार्वेकर आहेत आणि त्याचप्रमाणे मला असं समजण्यात आलं आहे की आज शिवसेना च्या वतीने सुजाता सानप यांनी अर्ज भरलेला आहे. तर अशा परिस्थितीत ही आमची युती तर आहे इतर ठिकाणी, तर ह्या वॉर्डमध्ये आमची मैत्रीपूर्ण लढत होताना दिसेल. विधानसभा निवडणुकीत नाही, आता कसं आहे, तुम्ही सगळे वॉर्डमध्ये बघितलं तर जे काम मकरंद नार्वेकर, हर्षिता नार्वेकर यांनी केलेलं आहे ते बघितल्यानंतर विरोधकांना पण माहिती आहे की आपलं डिपॉझिट वाचू शकत नाही. त्यामुळे या वॉर्डांमध्ये कोणाचाही उत्साह दिसत नाही उमेदवारी भरण्यासाठी. 225चा तिढा काही सोडवणार आहात की मैत्रीपूर्ण लढत नेमकं काय ठरलंय? नाही, 225 हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. 2024 म्हणजे गेल्या वर्षी ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा मी स्वतः या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो. मला या 225 वॉर्डमध्ये जवळजवळ 12,500 मतांची आघाडी आहे. त्यामुळे त्यावेळेला मला वाटतं सानप हे उभाटात होते आणि संपूर्णपणे आमच्या विरोधात होते. तसं असतानाही आम्हाला या वॉर्डात 12,500ची मताधिक्य मिळालेलं आहे. वॉर्ड क्रमांक 225 हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि तो शाबूत ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. हा वॉर्ड सोडला होता, मग या वॉर्ड बाबत काही चर्चा वरिष्ठ लेवलला झाली होती? आम्हाला हा वॉर्ड सोडण्यात आलेला, परंतु आमच्या समोर कोणीही अर्ज भरू दे, आम्हाला त्याची चिंता नाही. मैत्रीपूर्ण लढत करायची असेल तरीही आमची काय हरकत नाही. आम्हाला 100% खात्री आहे या मतदारसंघात कुलाब्यातली सर्वात जास्त लीड भारतीय जनता पार्टीला वॉर्ड क्रमांक 225 मध्ये प्राप्त होईल. म्हणजे तशी तयारी आहे म्हणायची मैत्रीपूर्णला पण? आमची सगळी तयारी आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.